कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी उत्कर्ष सेवाभावी संस्थेकडून आलोय. अच्छा, मी वाचलंय तुमच्याबद्दल. सरकारनं बरीच मदत केली आम्हाला. हा, आणि आम्ही मान तालुक्यातील सरकारी शाळांसाठी काम करतो. आता शाळांना स्मार्ट बोर्ड, इलेक्ट्रिक बेल बसवायचे, पण त्याच्यावर तुम्ही का सही केली नाही तेच लक्षात आलं नाही हो आमच्या. एक 2च मिनिटं, मी परत एकदा फाईल चेक करते. हो बाळा, हो काय झालं, काय झालं, काय झालं माझ्या बाळाला? काय झालं? भूक लागली का? भूक लागली? रडायचं नाही, रडायला काय झालं? हो, ओ रे बाळा, ओ हो. मी बाहेर थांबू का? नाही नाही, थांबा की, झालंच. काय झालं? भूक लागली होती? मॅडम किती वेळ? आव नाही, माझं झालंय, मी फाईल बघते लगेच. आहा, हो, हो. रडायचं नाही आता. ओ ओ, मॅडम अशा फाईल बघत असाल असं वाटलं नव्हतं. अच्छा म्हणजे? एक मिनिट, मी आता बाळाला पाजत होते, त्याची काही अडचण वाटली का तुम्हाला? नाही म्हणजे ते तसं. नाही नाही, त्यात तुमची काही चूक नाहीये. आणि खरं तर एक आई तिच्या बाळाला पाजताना आपण बघणं यात काहीच गैर नाही हो. आता माझ्यासाठी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत ना, म्हणून मला त्या अशा एकत्र कराव्या लागतात, बाकी काही नाही. तुमची चूक नाही मॅडम, पण ते बघायची आम्हाला सवय नाही. बरोबर आहे, पण आता बघण्याची सवय करावी लागेल. कसं आहे ना सर, या सगळ्या गोष्टींचा आपण एवढं मोठा अवडंबर करून ठेवलंय ना, की एका बाईला ना या दोनपैकी एकच गोष्ट निवडावी लागते. एकतर तिचं काम, नाहीतर तिचं मूल. आणि होतं काय माहितीये का, ती आई असते ना, म्हणून ती तिचं मूलच निवडते. बरोबर आहे. आणि हो, तुमच्या या फाईलवर सही न करण्यामागचं कारणही त्याच्याशीच निगडीत आहे. ते कसं काय मॅडम? हो सर, या फाईलमध्ये ना खूप गोष्टींची कमतरता आहे. मुलींसाठी व्यवस्थित टॉयलेट नाहीयेत, इतर अनेक गोष्टींची कमतरता आहे. आणि तुम्ही म्हणतायत की ते स्मार्ट बोर्ड लावायचे, इलेक्ट्रिकल बेल लावायच्या, असं करून कसं चालेल? हा, पण ते काम आम्ही करणारच होतो की. हो, मग ते आधी काम करा. मूलभूत गरजा तिथे व्यवस्थितच असल्या पाहिजे, तरच मुलांना शाळेत येऊ वाटेल ना. मग ही बाकीची कामं करूच यात की. ठीक आहे सर, कसं आहे ना, आपण महत्व कशाला देतो हा मुद्दा आहे. म्हणजे मी आत्ता बाळाला पाजत होते तेव्हा तुम्हाला कसं तरी झालं, पण इथे तुमच्या कामात सपशीलरित्या अनेक गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. अहो, पण ते आम्ही करून घेऊ की. तुम्ही तुमचं काम उत्तमच करताय, पण त्यामुळे मी सरसगट सगळ्या गोष्टींना परवानगी नाही ना देऊ शकत. तुम्ही नीट काम करताय की नाही हे बघण्यासाठीच मी या खुर्चीवर बसली आहे. आणि सर, मी माझं बाळ सांभाळत माझं काम करू शकते, तर तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करूच शकता की, आणि केलंच पाहिजे. तुम्ही आलात तरी चालेल. ठीक आहे. आणि हो, ही तुमची फाईल. आधी गरजेची कामं आपण पूर्ण करूयात, आणि मग बाकी कामं होतीलच. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.